खेळाडू मैदानामध्ये गेलाय तो म्हणजे राकेश हा खेळाडू. वैजनाथ स्ट्राईक एंडवरती. प्रशांत तयार. वैजनाथसाठी खूप चांगली बॉलिंग आहे या खेळाडूची. अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी या खेळाडूने मात्र दोन्ही षटकामध्ये केली आहे. पहिलं षटक त्यांनी पहिलं फक्त 2 धावा दिल्या पॉवर प्ले षटकामध्ये. त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा त्याचं चांगलं षटक मार्गस्थ असताना तुम्ही पाहताय. चांगली गोलंदाजी. तर पडद्यावरती जे प्रेक्षक पाय धुवून बसल्याने विनंती पडदा सोडा प्लीज. बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चाललाय. इथे तुम्ही पाहता आमचं मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी डीबी काका होते. तिथे येतो चौकार बॅटिंग करणाऱ्या राजवन प्रमोद 11 बलोली संघाला. तर त्यावेळचे अभियंते आपण ज्यांना इंजिनियर म्हणतो कारण त्यांनी बांधलेल्या वास्तू अजून तेवढ्याच चांगल्या ताकदीने उभ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चांगलं संगीत तुम्ही इथे ऐकलंय. प्रशांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कमध्ये समोर वैजनाथ हा खेळाडू. अजून एक चांगला चेंडू इथे एज लागले बॅटला. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने मैदान सोडेल. यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती रायगड जिल्हा परिषद सदस्य. तर या खरं तर त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतो त्यामुळे चिअरअप्स करतात त्यांच्या टीमला. तिथून आनंद घेत आहे सामन्याचा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय 4थ्या क्रमांकाचा हा खेळाडू सुयोग वारके. पेन पूर्व विभागातील खेळाडू तुम्हाला इथे पाहायला मिळतील खरं तर. आणि एका बाजूला आपल्या संपूर्ण जिते विभागातील खेळाडू. जिते जिल्हा परिषद म्हणजे 32 गावं आणि 32 गावातील हे सर्व खेळाडू. आणि जो सुयोग वारके हा खेळाडू जो मैदानामध्ये गेलाय तो उत्कृष्ट लेदर क्रिकेटपटू आहे. कारण लेदरची प्रीमियर लीग त्याने खेळली आहे. त्याच्याकडे आता भरपूर टॅलेंट आहे गुणवत्ता आहे. आणि अशा क्रुशल मुवमेंटला तो 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये गेलाय. त्याच्याकडून भरपूर चांगली अपेक्षा असते आपल्या टीमला. राजवन प्रमोद 11 बलवली संघाला. गॅप शॉट सिलेक्शन ही करता लेदर क्रिकेटरची एक ओळख आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं ही लेदर क्रिकेटरची ओळख आहे. तो खेळाडू यावेळेस सुयोग स्ट्राईक एंडवरती बॅकपुढे जाऊन कट करायचा होता परंतु तेवढाच अनुभवाने परिपक्व असणारा खऱ्या अर्थाने गोलंदाज प्रशांत त्यानं मात्र चांगला बॉल फेकलाय. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु मानला जातो आणि ते मात्र अनुभव सिद्ध केलाय प्रशांत आपल्या 2 स्पेलमध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 धावा दिल्या आणि या षटकामध्ये 10 धावा खर्च करत त्याने खूप चांगला इम्प्रेसिव्ह स्पेल टाकला ज्यामध्ये 2 विकेट त्याने बाद केले. आणि इथे आपण पहिल्या 12 धावा खर्च केल्या पहिल्या 2 षटकामध्ये. प्रशांत या खेळाडूनं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर राजवन प्रमोद 11 बलोली टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 2 गडी बाद 22 धावा. म्हणजे येणारे 3 षटकं आपण पुन्हा एकदा जाऊया ऐकूया आमचे समालोचक मित्र प्रवीण गायकर यांना. चला पाणी घेऊन जा. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आपण पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. थँक्यू. कपाली केशरी गंध आमा शिव छत्रपतींचा छंद मुखाने एक जयघोष जगदंब जगदंब जगदंब.
तीन षटक इथे समाप्त झालेत आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही धावसंख्या एकूण पाहू शकाल ती म्हणजेच गडी बाद झाले टोटल 2 आणि इथे धावा लागल्या त्या म्हणजेच 22. थोडीशी दयनीय अवस्था म्हणता येईल ती म्हणजेच बॅटिंग करणारा संघ तुम्ही पाहू शकाल राजू अँड प्रमोद 11 बलवली संघाची. याच दरम्यान आमचे खरोशीचे अनिल यांचं आगमन झाले त्याच्यानंतर प्रीतम आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 3 षटकांचा इथे खेळ बॅलन्स असेल परंतु 3 षटकांमध्ये जर विचार केला तर अजूनही बॅटिंग करणारा संघ राजू अँड प्रमोद 11 बलवलीकडे 8 फलंदाज शिल्लक असतील आणि एकूण या फलंदाजांचा जर विचार केला आता मात्र 18 चेंडू उर्वरित शिल्लक असतील. रोशन या 18 चेंडूमध्ये त्यांना एक जमेची बाजू म्हणजेच फलंदाजी तुमच्याकडे मजबूत आहे ती फलंदाजी तुम्हाला आता दाखवावी लागेल. तर फलंदाज राकेश आणि सुयोग हे मैदानात तुम्ही पाहू शकाल. संदीप आणि वैजनाथ बाद झाल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती इथे फलंदाजी करत असताना हे दोन्ही खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. गोलंदाजांचा विचार केला तर प्रशांतने 2 षटक हाताळले आणि त्या षटकामध्ये 2 षटकामध्ये धावा दिल्या त्याने एकूण टोटल 12 आणि त्याच्यानंतर गिरीशने धावा दिल्या म्हणजेच 10. आतापर्यंत जर विचार केला रोशन आजच्या दिवसामध्ये जे पॉवर प्लेचे षटक फेकलेत ना सर्व गोलंदाजांनी एक चांगली गोलंदाजी केली. कारण पहिल्या मॅच मध्ये मेडन ओव्हर तुम्ही पाहिलं आणि या मॅच मध्ये तुम्ही सुरुवात डावाची जर पाहिलीत तर प्रशांतने फक्त 2 धावा दिल्या पॉवर प्ले मध्ये. तर विचार केला अजूनही एक बॅटिंग पॉवर प्ले खऱ्या अर्थानं बॅलन्स असेल तो राजू अँड प्रमोद 11 बलवली संघाकडे. परंतु इथे मात्र तुम्हाला धावांचा डोंगर दोन्ही झाले तर दोन्ही पॉवर प्ले इथे माफ करा संपलेत. तर नाही मात्र इथे आता गोलंदाजांना वर्चस्व प्रस्थापित करता येईल का आणि फलंदाज इथे दमदार फलंदाजी करतील का. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल बॅकफूटवर जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता तुम्ही पाहू शकाल. फिल्डिंगचा विचार केलात तर डीप कव्हर पॉइंट लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे 5 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर पाहू शकाल. आणि इनफिल्ड मध्ये कव्हर बॅकफूट पॉइंट त्याच्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट थर्डमॅन ही तुम्ही फिल्डिंगची व्यूहरचना पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. गिरीश ओव्हर द विकेटने आले होते. क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफला वेगाने येतील तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट होईल आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच तब्बल 23 या धावसंख्येवरती. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकामध्ये कमी धावा होत्या. बॅटिंग करणारा संघ तुम्ही बलवली संघाला पाहू शकाल राजू अँड प्रमोद 11. आता इथून दोन्ही खेळाडूंना संघाला मात्र सावरावे लागेल. कमीत कमी तुम्हाला 60-70 धावा या 6 षटकामध्ये बनवाव्या लागतील. त्या अनुषंगाने तुमच्या सेकंड सत्रामध्ये गोलंदाजांना या धावा पुरेशा ठरतील. परंतु हवेत आहे फटका लॉंग ऑफला डीप मध्ये वेगाने आले क्षेत्ररक्षक उचलतील तोपर्यंत इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा इशारा इथे येईल तिसऱ्या पंचांकडे. जेव्हा जेव्हा क्लोज डिसिजन असतात तेव्हा पंचही जबाबदारी तिसऱ्या पंचांकडे जेव्हा मेन अंपायर असतात ऑनफिल्ड अंपायर ते देखील तिसऱ्या पंचांवरती जबाबदारी देतात. परंतु पीटीसी लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही कव्हरेज केली जाते. जिथे विभाग प्रीमियर लीग तुम्ही पाहू शकाल. फटका खूप चांगला होता परंतु दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. धावा जर पहिला कॉल तुम्ही दिला असता कंप्लीट झाली असती परंतु दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला परंतु तो प्रयत्न यशस्वी होईल की फलंदाज होतील बाद इथे डिसिजन पेंडिंग असेल म्हणजे धगधग दोन्ही संघांकडे असेल. डिसिजन क्लू कोस आहे खऱ्या अर्थानं पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंड करत थ्रो देखील खूप चांगला होता परंतु बॅट हवेत आहे की क्रीज मध्ये सुरक्षित आहे. तर इट्स नॉट आउट. सुरक्षित राहिलेत फलंदाज ते म्हणजेच तुम्ही पाहू शकाल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता फलंदाज सुयोग यांचा परंतु नशिबाची साथ त्यांना म्हणावी लागेल.
तर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट होईल, एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 24 या धावसंख्येवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आखू टप्प्याचा बॉल इथे क्लीन बोल्ड षटकार आल्यानंतर लगेचच उत्तर दिलं आणि इथे फलंदाज बाद होतील राकेश तंबूच्या आश्रयाला. हा तिसरा आद्रा लागेल तो म्हणजेच बॅटिंग करणारा संघ राजू अँड प्रमोद 11 बलवली संघाला. तर इथे पाहू शकाल पेन तालुक्यातील खऱ्या अर्थानं कॅप्टन कूल ज्याला मास्टर माइंड कॅप्टन संबोधलं जातं तो फलंदाज तुम्ही मैदानावरती पाहू शकाल दिलीप पाटील याला हिम्मत एवढी ठेवा की तिच्या समोर नशिबाला देखील झुकावं लागेल आणि आता मात्र ही हिम्मत दाखवावी लागेल ती म्हणजेच राजू अँड प्रमोद 11 बलवली संघाला. षटकार आला होता त्याच्यानंतर अजून एक मोठा फटका खेळण्याचा मानस होता परंतु ते स्वतःला सावरलं नाही आणि फलंदाज बाद झाले ते म्हणजेच राकेश. नवीन फलंदाज येथील दिलीप पाटील मोठी मदार असेल मधल्या फलीतील तुमच्याकडे फलंदाज कसे असावेत याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला दाखवावं लागेल. 30 धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. चौथं षटक मार्गस्थ असताना 3 फलंदाज बाद झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधील आणि इथे मात्र तुम्हाला थोडंसं मैदानावरती काही काळ थांबावं लागेल तेव्हाच तुम्ही या धावा 60-70चा आकडा नक्कीच पार करू शकाल. राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे देखील चांगला चेंडू होता परंतु इतक्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने चेंडूला हाताळलाय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील वेगाने उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एक धावेच्या मदतीनं तुम्ही इथे धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 31 या धावसंख्येवरती 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर इथे धावसंख्या पोहोचते ती 3 गडी बाद असताना फक्त आणि फक्त 31. रोशन असं म्हटलं जातं की खऱ्या अर्थानं जर विचार केला ह्या धर्माची स्थापना जरी युधिष्ठिराने केली असली परंतु धर्म ज्याने रचलं तो श्रीकृष्ण आणि खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण नीती जर कोणाला कळाली असेल ते म्हणजेच राजे शिवछत्रपती ज्याने हिंदवी स्वराज्याचा पाया रचला हिंदवी स्वराज्य घडवलं आणि शिवछत्रपतींची नीती जर कोणाला कळाली असेल ते म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. का म्हणूनच म्हटलं जातं सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे कारण साहेब तुमच्यामुळे आज मराठी माणूस उभा आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना या स्पर्धेच्या वतीनं मानवंदना देऊया. खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळेही आज खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये मराठी माणूस उभा आहे. भरपूर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. लोकांना वाटलं होतं की शिवसेना संपली परंतु शिवसेना आहे. नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर. खऱ्या अर्थानं ही मुंबई खऱ्या अर्थानं शिवसेनेची आणि शिवसेनेची दमदार मंडळी तुम्ही आमच्या व्यासपीठावरती पाहू शकाल. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते तब्बल 31. 3 गडी बाद झाल्यानंतर इथून मात्र तुम्हाला आता एक चांगली फलंदाजी करावी लागेल. दीपेश आलेत नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती आणि त्यांच्या समोर फाईट करतील स्ट्राईक एंडला फलंदाज दिलीप पाटील कॅप्टन कूल गणेश माफ करा गणेश आलेत आणि नक्कीच एक चांगले फलंदाज देखील संबोधले जातात ते म्हणजेच राजू अँड प्रमोद 11 बलवली संघाकडून. आता गरज आहे नितांत मोठ्या फटक्यांची. 7 फलंदाज तुमच्याकडे शिल्लक असतील आणि अशा वेळी जर तुम्ही एक दुहेरी धावा घ्याल तर मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त इथे 50 धावा बनवता येतील. परंतु जर या 12 चेंडूंमध्ये 5-6 षटकार आले तर 60 धावा इथे उभारल्या जातील. परंतु प्रश्नचिन्ह आहेत त्याला उत्तर देतील का हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत आणि ही जिद्द मनाशी बाळगून मात्र हे स्वप्न तुम्हाला पूर्ण करावे लागेल. राऊंड द विकेटने आले होते बाद होतील. पहिल्याच बॉलवरती गणेशने दिली सफलता आणि फलंदाज बाद झाले ते म्हणजेच दिलीप पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन.
इथे फलंदाज बाद झाले ते म्हणजेच दिलीप. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विनय खरोशी गावचा खेळाडू तुम्ही पाहू शकाल. आणि जेव्हा ही 32 गाव प्रीमियर लीग असते तेव्हा प्रत्येक गावात जेव्हा तुम्ही एक खेळाडू घेता तुमचे पाठीराखे भरपूर असतात आणि त्यांचं प्रोत्साहन तुम्हाला खूप असतं आणि त्यांचीच मनं जिंकण्यासाठी तुम्हाला मैदानावरती एक चांगला खेळ दाखवावा लागतो. प्रत्येक गावातून निवडलेले हे खेळाडू तुम्ही पाहू शकाल. एकूण जिथे विभाग प्रीमियर लीग पेन तालुक्यातील मला वाटतं ही सर्वात मोठी प्रीमियर लीग म्हणता येईल रोशन, कारण 32 गाव एकत्र जोडून ही खऱ्या अर्थाने या विभागाने ही स्पर्धा घडवली आणि ती स्पर्धा तुम्ही खऱ्या अर्थाने मैदानावरती पाहू शकाल. इथे सुपर 6 मध्ये आज मात्र 2 संघ कुठले क्वालिफाय होतील. पहिला सामना जबरदस्त जिंकला तो म्हणजेच पारकर 11 जिथे संघानं राऊंड द विकेटने आले होते. ऑन साइडला चेंडू ढकललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू जाईल. सीमारेषच्या पलीकडे चौकार. स्वर्गीय अनिकेत 11 पेन कोलीवाडा संघाचे संघ नायक आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण भरपूर मोठी स्पर्धा पाहतो. आणि पेन तालुक्यातील एक दर्जेदार खेळाडू लल्ला भास्कर उर्फ प्रसाद यांचं आगमन झालं यावं व्यासपीठावर जिथे विभाग प्रीमियर लीग मध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर चौकार आलाय नसीबाचा आणि 1 ते 4 तारखेपासून देखील तुम्ही पेन प्रीमियर लीग पाहू शकाल. तसेच जितू गायकवाड आर्टिस्ट आहेत त्यांचंही आगमन झालंय. परंतु इथे स्वागत षटकाराने होईल की फलंदाज होतील बाद, तर नक्कीच प्रयत्न होता शेवटच्या क्षणापर्यंत. परंतु पंचांचा इशारा देखील येणं इथे अपेक्षित असेल. परंतु तोपर्यंत फलंदाजाने इथे वेगाने धावा कंप्लीट केल्या त्या 2 आणि मला तर इथे 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. परंतु पंच थोडीशी विचारपूस करत असताना तुम्ही पाहू शकाल तिथे खेळाडू देखील आहेत, व्हॉलंटियर्स देखील आहेत. निर्णय खूप इथे पाहू शकाल. तर तुम्ही इथे पाहू शकाल फटका खूप चांगला होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. तिसरे पंच इथे चेक करतील. टेनिक्सचा बॉल तुम्ही खऱ्या अर्थाने एक चांगली क्लिअरिटी पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून परफेक्ट बॉल किती हवेत आहे. त्याच्यानंतर झेल चांगला टिपलाय परंतु तो झेल षटकाराच्या पलीकडे अलीकडे आहे की झेल घेताना थोडेसे प्रयत्न केले. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत का असे भरपूर प्रश्न आहेत. पण त्याचं उत्तर तुम्हाला पीटीसी लाईव्ह आणि तिसरे पंच यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आणि इथे तिसऱ्या पंचांकडे देखील अजून एक मागणी केली गोलंदाज थ्रो आहे की नाही तोच फक्त डिसिजन. ओके तर नक्कीच इथे चेक केलं जाईल. तिसरे पंच आहेत. तर इथे 2 धावा कंप्लीट होतील. चांगला एफर्ट होता इथे खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणाचा परंतु इथे 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धाब्याच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 37 या धावसंख्येवरती. म्हणजेच कुठेतरी खऱ्या अर्थानं या धावा बनवताना एक चांगलं इथे क्रिकेट खेळत असताना तुम्ही पाहू शकाल तो म्हणजेच बॅटिंग करणं गोलंदाजी देखील चांगली होते बॅटिंग देखील चांगली होते परंतु इथे धावा तुम्हाला बनवणं देखील गरजेचं असेल. तर इथे 5वें षटक प्रगतीवर असताना 37 धावा झाल्यात आणि आता मात्र गोलंदाज जर विचार केला गोलंदाजीच्या मार्कवर गणेश आलेत ज्याने 3 चेंडूमध्ये आतापर्यंत खर्च केलेत 6 धावा त्या म्हणजे 6 आणि 1 गडीला बाद करण्यामध्ये त्यांना यश लाभलंय. तर फिल्डिंग थोडंसं परिवर्तन करत असताना तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी संघनायक ते म्हणजेच आदेश 11 तरणकोप संघाचे कर्णधार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार राऊंड द विकेटने. इथे खराब चेंडू आहे. लाईन खूप खराब आहे. फुल टॉस बॉल होता परंतु लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब थ्रो आणि कव्हर देखील खराब झाली.
तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्यात। गुड रनिंग टू द विकेट, कॉल चांगला होता, परंतु जर थ्रो डायरेक्ट आला असता तर फलंदाज बाद झाले असते आणि इथे 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 39 या धावसंख्येवरती। दुसरा सामना तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील। यातून जो संघ विजय होईल तो म्हणजेच पारकर 11 जिथे संघाविरुद्ध आपला अजून एक मॅच खेळेल आणि जो त्यातून विजय होईल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय। रोहित शर्मा स्टाईल कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला ढकललाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतील, इथे देखील लगातार दुसरी धाव कंप्लीट होईल। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु दोन्ही फलंदाज 2 धावेने इथे संतुष्ट असतील आणि 2 धावेच्या मदतीनं इथे धावसंख्या पाहू शकाल तुम्ही 41 या धावसंख्येवरती। मागच्या मॅच मध्ये रोशन धावा पाहिल्यात तुम्ही, त्या म्हणजेच फक्त झाले होते 51। या मॅच मध्ये देखील लो स्कोर तुम्ही पाहू शकाल, म्हणजेच आज तुम्हाला गोलंदाजांना मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल। म्हणूनच तर काय म्हटलं जातं, जिंकायचा ध्यास आणि क्रिकेटचा अभ्यास, म्हणजेच कुठेतरी तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा आज मात्र करावी लागेल या लो स्कोरच्या सामन्यामध्ये। जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळालं आहे संपूर्ण 3 दिवसामध्ये, आजचा तिसरा दिवस या स्पर्धेमध्ये, उद्या मात्र अंतिम दिवस मेगा फायनल तुम्ही पाहू शकाल। डान्सिंग डाऊन द विकेट पद्धत आली, त्याचा चांगला उपयोग होता, स्क्वेअर लेगला फिल्डर आलेत, वेगाने उचलतील आणि इथे सलग तुम्ही पाहू शकाल 4 चेंडूवरती 4 डबल्स घेतल्यात, म्हणजेच एकूण 5 षटक समाप्त झालेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 43 या धावसंख्येवरती। 4 गडी बाद झाल्यानंतर बॅटिंग करणारा संघ राजू अँड प्रमोद 11 बलवली। डीजे क्या बात है। 17 नोव्हेंबर रोजी तेजोमय सूर्य मात्र अस्ताला गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती अंधार पसरला। हे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सुमधुर संगीत तुम्ही पाहू शकाल। 5 षटके इथे समाप्त झाले, 43 धावा झाल्यात, 4 फलंदाज बाद झालेत। शेवटचे षटक इथे प्रगती पथावर असताना तुम्ही पाहू शकाल। गोलंदाज आले ते गोलंदाजीच्या मार्कवरती, ते म्हणजेच गजानन म्हात्रे। भरपूर इम्पॉर्टंट निर्णायक षटक असेल, स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं एवढं सोपं नसतं, परंतु जिम्मेदारी जबाबदारी घेतल्यात त्यांनी त्याच्या खांद्यावरती। ओव्हर द विकेटने आले होते, पहिलाच बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता बॅट्समन तुम्ही पाहू शकाल तो म्हणजेच सुयोग याचा, परंतु विनयला मात्र इथे माग परतावी लागेल आणि फलंदाज बाद होतील, ते म्हणजेच 5व्या क्रमांकाचे विनय बॅक टू द पॅव्हिलियन। पेन प्रीमियर लीगचे आमचे दमदार आयोजक आणि पेन कोलवडा टीमचे संघनायक, एक चांगले खेळाडू लल्ला भास्कर, त्यांच्या समवेत आमचे आर्टिस्ट जितू गायकवाड यांचे शुभागमन होते, त्यांचंही सहर्ष स्वागत। तर या दरम्यान दुर्शत नगरीचे विद्यमान सरपंच सन्माननीय जगदीश शांताराम भोईर साहेब यांना विनंती आपण देखील यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती। दुर्शत ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय जगदीश शेठ शांताराम भोईर या मान्यवरांना विनंती आहे आपण देखील यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती, आपलंही सहर्ष स्वागत। तर नक्कीच भरपूर दिग्गज वरिष्ठ नेते मंडळी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहू शकाल। तर जेपी पॅनल तुम्ही खऱ्या अर्थानं पंच या स्पर्धेमध्ये पाहू शकाल। तर थोडंसं मला वाटतं तिसऱ्या ऍक्शनसाठी पंचांनी पुन्हा एकदा रिव्ह्यू केलंय तिसऱ्या पंचांकडे की थ्रो गोलंदाज थ्रो बॉल आहे की नाही,
एक चांगली संकल्पना. कारण यापूर्वी मागच्या वर्षी आम्ही आर के पाटील साहेब खऱ्या अर्थानं वालची त्यांची स्पर्धा नाईटची पाहिली. त्या स्पर्धेमध्ये देखील रोशन अशा पद्धतीची नियमावली होती, 5 षटकामध्ये 5 बॉलर तुम्हाला वापरावे लागतील आणि एखादा गोलंदाजाने जर थ्रो चेंडू फेकला तर त्याला लगेच बझल वाजून नो बॉल दिला जाईल. अशी संकल्पना सातत्याने तुम्ही आज या जिते विभाग प्रीमियर लीग मध्ये पाहू शकाल. वर्ष पहिले जरी असलं रोशन तरी असं वाटतंय की एक चांगलं एक जबरदस्त योगदान सातत्याने राहिलं या स्पर्धेला या सर्व आमच्या दिग्गज मंडळीकडून. प्रवीण, खरं तर RPL आपण 2 सीझन पाहिले, त्यानंतर पनवेल प्रीमियर लीग देखील पाहिली, परंतु येत्या 1 जानेवारी ते 4 जानेवारीच्या दरम्यान अजून एक पेन तालुक्याच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणजे पेन प्रीमियर लीग तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येते. या स्पर्धेचा खऱ्या तर कालावधी असेल 1 जानेवारी ते 4 जानेवारी आणि या स्पर्धेमध्ये ज्या संघानं सहभाग घ्यायचा, ज्या खेळाडूंना सहभाग घ्यायचा, त्यांनी मात्र प्रत्येकाने आपल्या विभागातील जे सदस्य आहेत, खास करून जिथे विभागासाठी संदीप गरज, दिलीप पाटील यांच्याकडे आपली फॉर्म नोंदणी करा आणि प्रत्येक फॉर्मची फी असेल 500 रुपये आणि ज्या खेळाडूंचं सिलेक्शन होईल त्याचे 500 रुपये तिथे ग्राह्य धरले जातील. ज्या खेळाडूचं सिलेक्शन होणार नाहीये त्याला 500 रुपये रिटर्न दिले जातील. खूप मोठी आणि स्पर्धा. रोशन, मला तर असं वाटतंय की ज्या पद्धतीनं पेन विभाग म्हटल्यानंतर क्रिकेटचं देखील नंदनवन आहे आणि पेन तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं क्रिकेट भरवले जातात, पनवेल तालुक्यामध्ये क्रिकेट भरवलं जातं. तालुक्याच्या खेळाडूंना तुम्हाला एक चांगली संधी डिस्ट्रिक्ट लेवल देखील खेळताना मिळते. परंतु लल्ला भास्कर यांना देखील विनंती असेल, लल्ला जेव्हा तुम्ही आता पेन प्रीमियर लीग भरवाल त्यावेळी मला असं वाटतं की तालुका आपमध्ये जेव्हा संघ खेळताना त्यावेळी तुमची पेन विभागाची एक चांगली टीम मजबूत झाली पाहिजे आणि एक दर्जेदार ते पॅकर आहेत नक्की. अजून एक तुम्हाला चांगले खेळाडू मिळतील पेन प्रीमियर लीग मध्ये. प्रवीण, पेन शहरातील खेळाडूंबरोबर ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील तिथे प्लॅटफॉर्म मिळेल यातील मात्र शंका नसणार आहे. त्यासाठी नक्कीच पेन प्रीमियर लीग ग्रामीण भागातील खेळाडू देखील चांगले आहे. तुम्ही विचार केला तर कलवे गावातील सुशांत मोकल सारखा दर्जेदार खेळाडू आहे, त्याच्यानंतर बादल आहे, हरेश गावण सारखे खेळाडू आहेत. असे होतकरू खेळाडू तुम्ही पाहू शकाल. आणि जेव्हा तालुका आणि गट क्रिकेट स्पर्धा भरवली जाते तेव्हा देखील पेन संघ तालुका देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तरी ते चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे गोलंदाजाला मात्र आक्षेप घेतलाय की ही इथे खराब चेंडू आहे, तर नक्की चेक केलं जाईल. तर पंच अजून इथे विचारपूस करतायत पंचांपर्यंत. जेपी पॅनल इथे तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेमध्ये. जिथे विभाग प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिले ही सन्मानाची स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. आणि रोशन, एकूण जर 2 दिवसाचा मागचा विचार केला तर पहिल्याच दिवशी खऱ्या अर्थानं संतोष पाटील यांचा संघ प्राप्ती 11 जिथे अर्थातच कॅप्टन देव मात्रे बलवली आणि त्यांच्या समवेत अथर्व अँड पूर्वा 11 आंबिवली, पप्पू पाटील सरपंच साहेब यांचा संघ अर्थातच कॅप्टन स्वप्नील पाटील गोविर्ले हे सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेत. दुसऱ्या दिवशी आपण संघ पाहिलात तर सुनील दादा आणि BH काका यांचा संघ मानस अँड शमा 11 इरवाडी, सागर पाटील बलवली कॅप्टन यांचा संघ तुम्ही पाहू शकाल. आणि त्यांच्या समवेत आदरणीय सरपंच गणेश पाटील साहेब आणि पोलीस पाटील महेंद्र म्हात्रे यांचा हर्ष अँड श्विजा 11 बलवली, इलू ठाकूर कॅप्टन जिते हे संघ तुम्ही सुपर 6 मध्ये पाहू शकाल. आज मात्र 2 संघ या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील. हे कोणते 2 भाग्यवान संघ असतील ते जिथे विभाग प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाय होतील. तर नक्कीच इथे पाहू शकाल 6वं षटक प्रगती पथावर असताना पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट मिळाली, कोणतीही धाव मिळाली नाही आणि फलंदाज बाद झाले. एकूण तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच 5 गोलंदाज तयार होतील गजानन ओव्हर द विकेटने. इथे पदतालिक्याचा चांगला उपयोग होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना या षटकामध्ये जर तुम्ही इथे धावा बनवल्या नाहीत तर पुन्हा एकदा तुम्हाला इथे कमी धावांचा सामना पाहायला मिळेल. आणि त्यावेळी जेव्हा कमी धावांचे सामने होतात तेव्हा गोलंदाजांना संघर्ष करावा लागतो, धावा रोकाव्या लागतील. आणि जेव्हा मैदानामध्ये तुम्ही टेनिक्सचे बॉल पाहू शकाल ना, जेव्हा एक षटक संपल्यानंतर हा चेंडू लगेच जुना होतो आणि गोलीगत ज्याला म्हटलं जातं, तो चेंडू तुम्ही एक वेगाने फेकू शकता. आणि तितकाच जर चांगला बॅटवर पद्धतीने चेंडू आला तर लगेच तो सीमारेषेच्या बाहेर जाईल. कारण ज्या एंडनी फलंदाजी होते तिथून तुम्ही लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हा विषय पाहिलात तर भरपूर दूर आहे. एवढं सोपं नसेल फलंदाजासाठी या दिशेने षटकार मारण्यासाठी. परंतु जेव्हा तुम्ही कॉमेंट्री बॉक्स एंड करून फलंदाजी कराल तेव्हा तुम्हाला वाऱ्याची साथ आहे, तेव्हा तुम्हाला एक चांगली बॅटिंग करू शकता. आणि त्याच अनुषंगाने जिथे तुम्हाला धावा बनवता येतील त्या एंडनी तुम्ही धावा नक्कीच बनवा. आणि ज्या एंडनी तुम्हाला धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतो तेव्हा तुम्ही दुहेरी आणि तिहेरी धावा डबल सिंगल घेत धावसंख्या तुम्ही पुढे वाढवू शकता. गोलंदाज तयार. इथे देखील चेंडू चांगला आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. सलग 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत ते म्हणजेच गोलंदाज तुम्ही पाहू शकाल गजानन याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर इथे फक्त आणि फक्त 43. थोडीशी चिंतेचं वातावरण तुम्ही पाहू शकाल. बॅटिंग करणारा संघ राजू अँड प्रमोद 11 बलवली संघावरती.
मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचे मैदान सोडू नका. जर मेडन ओव्हर फेकलात तर इथे फलंदाजाला पारितोषिक आलंय. मितेश दादा म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचं हे पारितोषिक दिलं जाईल. इथे फटका चांगला आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या वरून फलंदाज तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच सुयोगच्या बॅट मधून हा संघर्षाचा षटकार. संख्या पोहोचते ती म्हणजेच एकूण 49 या धावसंख्येवरती. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है, जमीन ही मंजिल मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है. इथे देखील ओव्हर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. लॉंग लेग आणि स्क्वेअर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण, ज्याचा फायदा या ठिकाणी सीमा रेषेच्या पलीकडे पंचांचा येईल इशारा. चौकार आणि चौकाराच्या मदतीनं आता मात्र 50 धावांचा इथे डोंगर रचला. एकूण धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजे 53 या धावसंख्येवरती. जबरदस्त बॅटिंग निर्णायक क्षणी इथे 3 चेंडू निर्धाव खेळले होते फलंदाज आणि त्याच्यानंतर 3 चेंडूवरती मोठे प्रहार केले ते फलंदाज सुयोग यानं आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 53 या धावसंख्येवरती. हा चेंडू महत्वाचा असेल. जर इथून षटकार आला तर नक्कीच एक चांगलं टार्गेट 60 धावांचं टार्गेट उभारू शकतील फलंदाजी करणारा संघ प्रमोद अँड राजू 11 बलवली. शेवटचा चेंडू आतापर्यंत विचार केला या षटकामध्ये 10 धावा खर्च केलेत या गजानन गोलंदाजानं. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. इथे फटका खूप चांगला मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 57 या धावसंख्येवरती. आता जिंकण्याचा जर विचार केला तर एकूण 36 चेंडू आणि 58 धावेंची गरज असेल ती म्हणजेच आदेश 11 तरणखोप या संघाला. इथे 12 चेंडूंमध्ये 27 धावेंची फलंदाजी. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फलंदाजासाठी. सुयोगने जबरदस्त बॅटिंग केली, त्याच्यामध्ये तुम्ही षटकार त्याचा पाहू शकाल. एक उत्तुंग षटकार आणि त्याच्यानंतर 3 चौकार महत्वाचे त्याच्या बॅट मधून आलेत. 12 चेंडू 27 धावा 225 च्या स्ट्राईक रेटने त्याने फलंदाजी केली आणि इथे 57 धावा ठोकल्यात एकूण आणि 58 धावेंचा पाठलाग करत असताना पाहूया पहिल्या सत्रामध्ये धावा कशा होतील याचं धावतावरण ऐकण्यासाठी जाऊया आपण पुन्हा एकदा. कर्णा विभागातील एक बुलंद आवाज रोशन पाटील तारा यांच्याकडे. तोपर्यंत ऐका एक जिते विभाग प्रीमियर लीग मध्ये डीजेची सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. खऱ्यातून हे प्रयत्न केले आमच्या आयोजकांनी. प्रवीण गेल्या वर्षी खऱ्यातून या स्पर्धेचा सर्व तयारी झाली होती. संपूर्ण मंडप डेकोरेशन रेडी होतं आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे ही स्पर्धा 1 वर्ष आम्ही या स्पर्धेला मिस केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आले
आणि स्वतः आयोजक या ठिकाणी आमचे संदीप घरत, दिलीप पाटील, जे के पाटील, निलेश पाटील, बासुल देसले, दीप पाटील, मोहन पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेला आणि त्यांच्या अथक परिश्रमातून मात्र साकारणारी ही भव्य दिव्य जिथे विभाग प्रीमियर लीग वर्ष पहिल्या वर्षाची स्पर्धा आणि पहिल्या वर्षामध्ये तुम्ही पाहता आज तिसरा दिवस आणि इथे आपण मध्ये 58 धावांचं टार्गेट सेट केलं बॅटिंग करणाऱ्या प्रमोद आणि राजू 11 बलोली संघानं आदेश 11 तरणकोप संघासमोर आणि या 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे प्रफुल्ल आणि प्रसाद. परंतु सुयोग वारके या खेळाडूची इनिंग खरं तर सर्वांना मनमोहित करून गेली कारण तो मधल्या फळीला आला त्याने मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली. लेदर क्रिकेटमध्ये मिळवलेलं प्रावीण्य आणि त्यानंतर मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या विभागाच्या प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची त्यांनी छाप सोडली. पहिल्या इनिंगमध्ये 27 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि त्याच्या इनिंगच्या जोरावरती हा संघ 57 धावांवरती पोहोचलाय आणि इथून मात्र येणाऱ्या 6 षटकांमध्ये 58 धावांची गरज असेल ती म्हणजे या ठिकाणी आदेश 11 तरणकोप या संघाला आदेश 11 तरणकोप टीमचे पॅकर सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य डीबी काका आणि एका बाजूने तुम्ही पाहता राजू आणि प्रमोद 11 बलोली संघाचे आमचे पुरस्कर्ते जिथे विभाग शिवसेना प्रमुख राजेंद्र पाटील आणि त्यांच्या समवेत आमचे प्रमोद दादा यांचा हा संघ तो दोन्ही संघ मालकांना शुभेच्छा दोन्ही संघांना शुभेच्छा मॅचसाठी खूप मोठा थरार तुम्ही आता इथे अनुभवणार आहात. सुरुवातीपासून खऱ्यातनं फलंदाजांना आपली आक्रमकता ही सिद्ध करावी लागेल कारण काल देखील आपण पाहिलं मोठ्या संख्येने धावा होताना बोलतो आज कुठेतरी धावांचा देखील वेग कमी होताना आपण पाहिला. याचं कारण आहे चांगली गोलंदाजी. आज 4 संघ जे या स्पर्धेमध्ये आहेत ते 4 संघ अतिशय ताकदवर आहेत त्यामुळे आजचे सामने देखील तुम्हाला तेवढेच हाय व्होल्टेज पाहायला मिळतील. जल्लोष आणि आनंदाचं वातावरण तुम्हाला जिथे विभाग प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून इथे नक्कीच पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने हे आयोजन केलं गेलं खूप मेहनत आमच्या सर्व आयोजकांनी या स्पर्धेसाठी घेतली. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 30,000 आणि तृतीय पारितोषिक 20,000 ही खऱ्यातनं ही संकल्पना आणि या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि फिल्डर यांच्यासाठी मात्र ब्रँडेड शूज आणि त्यांना ट्रॉफी देऊन त्यांची जर्सी देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल. 58 धावांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला असेल प्रशांत आणि दुसऱ्या बाजूला असेल प्रसाद. हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि प्रसाद. आमचे दीपेश पाटील प्रफुल्ल आहे बघा तुमचा 12 प्लेअर आमच्याकडे पाठवा आणि तुमच्या खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायचे. तर मी आदेश 11 तरणकोप टीमच्या संघनायकाला विनंती करतो गिरीश आपला 12th मॅन आपण व्यासपीठावरती पाठवा. जिथे विभाग प्रीमियर लीग सीझन 1 त्यानंतर 1 ते 4 च्या दरम्यान नवीन वर्षाच्या शुभारंभाला खऱ्या पेन प्रीमियर लीग आणि 5 ते 9 हमरापूर विभाग प्रीमियर लीग म्हणजे सध्या प्रीमियर लीगचं हे पर्व तुम्हाला सातत्याने अनेक विभागांमध्ये पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने काल आपण रात्री पाहिली अलिबाग प्रीमियर लीग APL अफलातून आयोजन खरं तर झिराडच्या नगरीवरती आणि त्यानंतर तुम्ही पाहताय खरं तर या विभागाची एक खूप मोठी मानाची स्पर्धा जिथे विभाग प्रीमियर लीग. गोलंदाजीसाठी बॉल तयार होतोय या ठिकाणी विनय घरत हा गोलंदाज असेल. पहिलं षटक आणि समोर तुम्ही पाहताय खेळाडू आहे प्रशांत आणि एका बाजूने प्रफुल्ल. ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये आली आहे. गेम इज ऑन. डावाला सुरुवात झाली. पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी विनय घरत तयार झाला. या एंडनं आपण पाहिल्या धाबा होताना तर इथून नक्कीच डॉमिनेट करावं लागेल गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी विनय घरत या खेळाडूला. पहिला षटक आणि पहिलाच बॉल या षटकामधला राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर तुम्ही पाहता प्रशांत या खेळाडूला पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त खेळून काढला. शॉर्टेक्सच्या कव्हरमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगली फिल्डिंग इथे आपण पाहिली. एक धाव मात्र रोखता आली नाही. एका धाब्यानं टीमचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना प्रशांत हा खेळाडू चांगला खेळ. सुरुवात चांगली झाली. एखाद्या गोष्टीचा काही शेवट हा चांगला नेहमी होता असं म्हटलं होतं आणि ती सुरुवात मात्र इथे सिंगलनं केली आहे प्रशांत या खेळाडूनं. त्यानंतर प्रफुल्ल हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. आदेश 11 तरणकोप संघाची सलामीवीर जोडी. यावेळेस देखील बॉलला उडवला होता. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याची नामी संधी आणि पहिल्या षटकामध्ये कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. प्रफुल्ल बॅक टू द पॅव्हेलियन.
याच दरम्यान पेन तालुका उपप्रमुख आदरणीय BH काका साहेबांचे ते शुभागमन होते, त्यांचंही सहर्ष स्वागत. प्रशांत जो मैदानाच्या आतमध्ये प्रवीण खेळतो तो खरं तर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे. त्यांनी शासकीय सनद प्राप्त करणारा ॲडव्होकेट वकील या पदावरती तो कार्यरत आहे. तर त्याचे आपण कौतुक करूयाच. शिक्षण क्षेत्रामध्ये त्याने उत्तुंग भरारी घेतली, त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये त्याला आता चांगले योगदान आपल्या आदेश 11 तरणकोप या संघाला द्यायचं. स्वतः संघनायक गिरीश 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या एका धावेवरती पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या आदेश 11 तरणकोप संघाला. गोलंदाज तयार पुढे आता विनय. यावेळेस खूप चांगला फटका बॅकफुटला गेले आणि प्रशांतने मात्र मिड विकेटच्या दिशेने हा फटका सजवलाय. तेवढीच चांगली फिल्डिंग डीप मध्ये तुम्ही पाहताय. खूप चांगल्या पद्धतीचा स्टँडर्ड त्याने क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटचा दाखवलाय आणि इथे मात्र आपल्या संघासाठी किमान 2 धाबा रोखल्या. या धाबा अतिशय महत्वाच्या आहेत. दिलीप ज्याचा आपण उल्लेख करूया, या स्पर्धेचा आमचा आयोजक आहे आणि पेन विभागातील खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळणारा हा खेळाडू म्हणजे दिलीप. तो डीप मध्ये तैनात होता, त्याने चांगली फिल्डिंग केली आहे. अप्रतिम. खूप चांगल्या पद्धतीचं स्टँडर्ड क्रिकेटचं वाढवलं या खेळाडूनं. ज्या पद्धतीने हे क्षेत्ररक्षण केलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिला भारतीय संघाचा मोहम्मद कैफ आणि त्यानंतर आता सर रवींद्र जडेजा या 2 खेळाडूंचा आपण आवर्जून उल्लेख करू, ज्या ठिकाणी ते फिल्डिंग करतात पॉइंट आणि कव्हरमध्ये. खूप चांगली फिल्डिंग. इथे देखील लिडिंग एज लागली. त्यानंतर बॅकवर्ड क्षेत्राकडे चांगलं कमबॅक या षटकामध्ये केलंय विनय घरत या खेळाडूनं. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही पाहता इथे कमबॅक करत असताना हा खेळाडू पहिल्या षटकामध्ये सिंगल आली, त्यानंतर अजून 2 धाबा ऍड झाल्या. एकूण धाबा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 2 गडी बाद 3 ही धावसंख्या. प्रशांतनं 2 षटकं फेकली होती पहिल्या स्पेलमध्ये. P1च्या षटकामध्ये तुम्ही पाहता या ठिकाणी विनय घरतची खूप चांगली गोलंदाजी आणि तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. दिलीप कडून त्यानंतर बॅकवर्ड क्षेत्राकडे क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. 3 धावसंख्येवरती हा दुसरा धक्का बसतो आदेश 11 तरणकोप संघाला. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू सुधाकर म्हात्रे, जिथे संघाचा हा खऱ्यातनं अनुभवी खेळाडू सुधाकर 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेलाय आणि इथे तुम्ही पाहताय खूप मोठा संघर्ष या ठिकाणी फलंदाजांना करावा लागेल या मॅच मध्ये विजयासाठी. 58 धावांचा पाठलाग करायचा. खूप चांगला बॉल, गती होती बॉल मध्ये, टप्पा पडल्यानंतर डीप राहिला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. अजून एक निर्धाव चेंडू. खेळपट्टीचा आपण एकंदरीत विचार केला थोडासा अप अँड डाऊन त्या ठिकाणचा तो पृष्ठभाग, त्यामुळे थोडासा ऍडव्हान्टेज गोलंदाजांना या एंडने मिळाला. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून होत असताना खूप चांगल्या पद्धतीची रणनीती खरं तर संदीप घरत आणि एका बाजूला वैजनाथ जो संघनायक आहे त्यांनी मात्र आखली या मॅच मध्ये विजयासाठी. आणि कमी पहिल्या दिवसापासून होता हा एंड भरपूर महत्वाचा आहे बॅट्समनसाठी. इथे देखील अजून एक वेगवान बॉल आणि पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपतोय. विनय घरतनं मात्र पहिल्या षटकामध्ये अफलातून स्पेल टाकला, ज्यामुळे 2 धक्के बसले खरं तर आदेश 11 तरणकोप संघाला 3 या धावसंख्येवरती. पहिलं षटक संपलं आणि या 3 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 2 म्हणजे इथून मात्र येणारे असतील बॉल 30 आणि अजूनही 55 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे आता आस्किंग रन रेट हा थोडासा वाढला. 11.00च्या सरासरीनं या 55 धावा तुम्हाला धावफलकावरती बनवाव्याच लागतील. केडी आमच्या समवेत तुम्ही पाहता टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हची संपूर्ण टीम आमच्या समवेत आहे. रिक्वायर्ड रेट तुम्ही पाहता या ठिकाणी 11.00 30 चेंडू आणि आता 55 धावांचं समीकरण. JP पॅनल जय पवार अँड कंपनी आमच्या या स्पर्धेमध्ये मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचंही आपण चांगलं कॉन्ट्रीब्युशन गेले 3 दिवस पाहतोय. आमच्या समवेत आमचे स्कोरर मित्र दीपेश पाटील, त्यानंतर आमच्या समवेत आज संपूर्ण दिवसामध्ये ज्यांचं तुम्ही खूप चांगलं समालोचन ऐकाल ते आमचे समालोचक मित्र प्रवीण गायकर वाकडी हे आमच्या समवेत आहेत. तर सेकंड ओव्हर आणि तुम्ही पाहता राजू आणि प्रमोद 11 टीमचा दुसरा गोलंदाज यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये येतोय सुयोग वारके. लेदर क्रिकेटर आहे. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली, 27 धाबांची एक विस्फोटक इनिंग त्यांनी साकारली. शेवटच्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून आपण चौकार देखील पाहिला. असा गुणवान खेळाडू यावेळेस मात्र बॉलिंग मार्कमध्ये आलाय. हे षटक देखील खूप महत्वाचं समोर तुम्ही पाहताय गिरीशला. त्यांनी तो एक चांगला संघनायक आहे आणि चांगला बॅट्समन देखील आहे. त्याच्यावर भरपूर जबाबदारी असल्या टीमची.
तरणकोप टीमचा मेन खेळाडू, या संघाचा मेन कॅप्टन, आणि तो खेळाडू मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. फिल्डिंग रजिस्ट्रेशन मध्ये वारंवार बदल केला जातो. काल आम्ही शेवटचा सामना पाहिला, जवळजवळ 1.5 तास एक मॅचला भरपूर वेळ घेतला होता. यावेळेस चांगला बॉल आणि चांगला फटका, डीपेक्षा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली आले, सिंगल मध्ये आली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धाबा पूर्ण होत असताना बघा मिस कम्युनिकेशन दोन्ही खेळाडूमध्ये होतं, संवाद नव्हता. त्यानंतर मात्र गिरीश खूप वेगानं स्ट्रायकिंग गेनकडे निघाला होता. सुधाकरनं शेवटच्या नकार धरून दिला, परंतु तदनंतर मात्र या 2 धाबा सहजगत्या कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. 2 धाब्याने संघ पुढे गेला. धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 2 गडी बाद 5 धाबा, येणारे 29 चेंडू आणि आता 53 धाबांची गरज. 29 बॉल आणि 53 धाबा. भागीदारी भरपूर महत्वाची या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आदेश 11 तरणकोप टीमसाठी. जर का एक चांगली पार्टनरशिप 2 खेळाडू झाली तर विजयाचा मार्ग हा सुकर होईल आणि त्यासाठी तुम्हाला पार्टनरशिप करावी लागेल. सुयोग वारकेचा हा बॉल बॅकफुटला जाऊन अजून एक चांगला फटका, डीपेक्षा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग पुन्हा दिलीप कडून पाहायला मिळाली आणि त्यानंतर अजून एक सिंगल आली आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतो जेवढं महत्वाचं डिपार्टमेंट फलंदाजी, जेवढं महत्वाचं डिपार्टमेंट गोलंदाजी आणि त्याहून महत्वाचं डिपार्टमेंट म्हणजे क्षेत्ररक्षण. तुम्ही या प्रेशर क्रिएट करू शकता फलंदाजी करणाऱ्या टीमवरती आणि तो प्रेशर मात्र इथे क्रिएट करत असताना खऱ्या तर सर्व आमचे क्षेत्ररक्षक. खूप चांगली फिल्डिंग, 1 धाव मात्र या बॉलवरती आणि एका धावेने संघ पुढे गेला. आता येणारे 28 चेंडू आणि खरं तर 52 धावांची गरज. 28 बॉल आणि 52 धावा. सुयोग वारकेचा अकूट टप्प्याचा बॉल, डीजे हा चौकार इथे येतोय. आवाज कमी जास्त होतो प्लीज. तर अजून एक चांगला चेंडू आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. तर इथे अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या आदेश 11 तरणकोप संघाला. आमचे समालोचक मित्र बबन घरत हे देखील आमच्यासोबत जॉईन होतील करोशी नगरीचे, त्यांचंही सरचे स्वागत. तर अजून एक धक्का बसला आदेश 11 खरं तर तरणकोप संघाला. परंतु या मॅच मध्ये आता नवीन खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये चाललाय अमीर पाटील हा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये चालला आणि एका बाजूने गिरीश. आता या दोन्ही खेळाडूंवरती सांगण्याची संपूर्ण जबाबदारी असेल, कारण या 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे या धाबांचा पाठलाग करण्याची. बलवली संघाकडून अनेकदा चांगल्या इनिंग ज्या खेळाडू साकारला तो खेळाडू आमिर, तो मात्र आता तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडकडे गेला आणि एका बाजूने पाहता गिरीश जो शांत आणि संयमी खेळ मैदानामध्ये खेळतोय. या दोन्ही खेळाडूंना आता एक चांगली इनिंग पुढे घेऊन जायची आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या संघाला जर तुम्हाला विजयाच्या समी घेऊन जायचं असेल तर विकेट टिकवून चांगले फटके देखील तुम्हाला घ्यावे लागतील. म्हणजे भरपूर जबाबदारी आहेत या सामन्यामध्ये या दोन्ही खेळाडूंवरती. अनेक अडचणी तुमच्या वाटेला येतील, त्या अडचणींना तुम्हाला आता मात करावी लागेल आणि हार्डवर्क करावं लागेल. पहिलाच बॉल सफल झाले. आयुष्यात आलेला कठीण काळ माणसाला जास्त मजबूत बनवतो. एखादा प्रसंग जेवढा हादरून सोडतो तेवढंच तो कणखरही करतो. खऱ्या अर्थानं जो संगीत तुम्ही इथे ऐकलाय स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा मी खऱ्या अर्थानं आवर्जून या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उल्लेख करेन, ज्यांनी स्वतःचा कधी स्वार्थ बघितला नाहीये. फक्त आणि फक्त आपल्या भूमिपुत्रांचं त्यांनी हित बघितलं. असे आमचे लढवय्ये नेते खऱ्या अर्थानं स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा.
खूप चांगली इनिंग. आमिरनं मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार लगावलाय. सुयोग वारकेचा पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता ऑन साइड मध्ये. अलॉंग द कार्पेट बॉल चालला. लॉंग ऑन मध्ये सिंगल पूर्ण केले. गिरीश अतिशय वेगाने निघाला इथे. दोन षटकं संपली आणि 16 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे येणाऱ्या 24 चेंडू 42 धाब्यांची गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या आदेश 11 तरणकोप टीमला. डीजे बलुनी नगरी उपसरपंच खऱ्यातर हर्षन स्विझा 11 टीमचे ओनर गणेशदा पाटील यांचे शुभागमन होते. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांचं इथे शुभागमन झालंय. समस्त आगरी कोळी कराडी भूमिपुत्र लोकांच्या मनाने घेतला एकच डाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता या ठिकाणी. त्यांच्या पवित्र स्मृतीचा आपण त्रिवार मानाचा मुजरा या ठिकाणी करूया. तर चांगलं षटक हातरलं. सेकंड ओव्हरमध्ये मात्र तुम्ही माझ्या धावा खर्च केल्या त्या म्हणजे गोलंदाजाने खरं तर 13 एकूण धावा धावफलकात त्या म्हणजे 16. येणारी बॉल असेल 24 आणि 42 धाबांची गरज. आमिर आणि गिरीश ही जोडी खरं तर महत्वपूर्ण असेल या सामन्यामध्ये आदेश 11 तरणकोप टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूने संदीप गरत भरपूर प्लॅनिंग करतोय या सामन्यामध्ये. फलंदाजांना कशा रीतीने डॉमिनेट केलं जाईल, कशा रीतीने विकेट घेतला जाईल ही रणनीती मात्र आखली जाईल. गोलंदाजी मार्गवरती तिसरा षटक हाताळणारा गोलंदाज विनय गरत ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा दिल्या त्याच गोलंदाजाने इथे पाचारण केलं. तर संदीप आपण प्लीज आपल्या 30 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. खूप महत्वपूर्ण हा सामना आहे कारण इथून जो जिंकेल तो मात्र संघ खेळ पार्कर 11 जिते या संघासोबत. विनर विपक्ष विनर आणि त्यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. राऊंड रॉबिन मेथडच्या नुसार मात्र या स्पर्धेचं आम्ही खऱ्या अर्थानं अनावरण केलं, या स्पर्धेचं आयोजन केलं. त्यामुळे रन रेट महत्वाचं नसेल ते गुण महत्वाचे. विजयी पॉईंट तुमच्या टीमचे महत्वाचे आहेत. बॅकफुटला गेले चांगला फटका ऑन साइड मध्ये. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर 23 चेंडू आणि आता 38 धाबांची गरज. बलवली संघाचे कट्टर समर्थक समीर पाटील हे देखील इथे सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. खरं तर क्रिकेटचे चाहते नसते तर हा क्रिकेटचा खेळ एवढा चांगला झाला नसता. कारण जो प्रेम खरं तर क्रिकेटमध्ये या प्रेक्षकांनी दिलाय त्यामुळे मात्र आज क्रिकेटचा खेळाचे स्टँडर्ड देखील वाढताना तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती चौकार. येणारे बॉल असेल 23 आणि 38 धाबांची गरज. लोअर फुल टॉस बॉल. अजून एक चांगला फटका ड्राईव्ह केला लॉंग ऑफ मध्ये. गिरीशच्या बॅटमधून सिंगल आली आहे. सेन्सेबल खेळ. प्रत्येक षटकामागे एखादा मोठा फटका आणि त्यानंतर मात्र सिंगल डबल कडे जरी लक्ष केंद्रित केलं या टीमने तरी धावांचा पाठलाग करू शकते हा संघ. परंतु दुसऱ्या बाजूनं एखादा दुसरा विकेट हा खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणाऱ्या राजू आणि प्रमोद 11 बरोली संघाला घ्यावा लागेल. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावा लागेल गोलंदाजांना. तुम्हाला इथे संधी मिळेल त्या संधीचं सोनं करावं लागेल. एक एक चूक तुमच्या संघाला क्रिकेटमध्ये पराभवाच्या छायाकडे घेऊन जाईल. विनय गरजचा हा बॉल उडवला. यावेळेस फटका चांगला होता. लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे समीर मोर. बॅक टू द पॅव्हिलियन.
आमिर हा खेळाडू बाद झाला. चांगला फटका होता आमिरचा, परंतु तेवढाच चांगला झेल त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये पकडला समीर मोरे या खेळाडूनं. चांगले फिल्डिंग. तर नवीन फलंदाज किशोर मैदानामध्ये गेलाय. महाराष्ट्र पोलीस दलाचे सदस्य आहेत. आम्ही खरं तर पाहिलं खाडेपाट विभागातून अनेक आमचे असे महाराष्ट्र पोलीस दलाचे आम्ही सदस्य पाहिले जे कबड्डीच्या जोरावरती त्यांनी महाराष्ट्र पोलीसमध्ये पदार्पण केलं. परंतु या विभागात देखील अजून चांगले टॅलेंट खऱ्या तर तुम्ही पाहता महाराष्ट्र पोलीस दलातील अजून एक आमचे व्यक्तिमत्व सदस्य या ठिकाणी किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर येणारे बॉल असतील या ठिकाणी 21 आणि 37 धावांची गरज. 21 चेंडू आणि 37 धावा. चेंडू आणि धावांमधलं अंतर जर पाहिलं तर फक्त 16 धावा. त्यामुळे इथे एक इनिंग चांगली खेळावी लागेल गिरीशला. चांगला फटका होता त्या दिशेने समीर मोरे चॉमी याने मात्र हा खेळ पकडला दुसरा आणि अजूनही धक्का बसवतो म्हणजे संघाला. तर खूप चांगली रणनीती आखली आहे संदीपच्या संघानं आणि समीर मोरेचं कौतुक करायला लागेल. कारण सकाळी आमची चर्चा केली मला टीम मध्ये घेतील का नाही हा त्याला प्रश्न निर्माण झाला होता, परंतु घेतला त्याला टीम मध्ये. त्याने मात्र त्या संधीचं सोनं केलं. ज्या खेळाडूच्या नावात एक मेडल षटक देखील आहे जितेच्या मैदानात तो समीर मोरे खारपाडा संघाचा गेले 2 दिवस बॉल बॉय म्हणून आमच्या समोर होता आणि आज संघामध्ये दमदार कामगिरी. खरं तर मी या ठिकाणी अजून एक गौरव या ठिकाणी करीन. आपल्या समाजाचा आणि आपल्या विभागाचा अभिमान आज आपण पाहिला. खरं तर आपण भारतीय सैनिक सीमेवरती आहेत म्हणून आपण सर्वजण सुरक्षित झोपतो आणि सुरक्षित राहतोय. आणि असेच एक आमचे इंडियन आर्मी खऱ्या वलक गावचे महेंद्रदादा पाटील यांचं इथे आम्ही खऱ्या स्वागत करतो. त्यांना विनंती आपण यावं व्यासपीठावरती. आमची तुमची जागा आमच्या व्यासपीठावरती आहे. या पण व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय हे एक रिअल हिरो आहेत आपल्या संपूर्ण देशाचे आपल्या समाजाचे. तर महेंद्रदादा यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. इंडियन आर्मी आहेत आणि काश्मीर सारख्या जिथे त्या थंडीमध्ये हाडांचा देखील पाणी होतो, हाडं घोटले जातात, अशा थंडीमध्ये त्या ठिकाणी जवान कार्यरत आहेत. त्यांना मी सॅल्यूट करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या कार्याची दखल देखील घेतली जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहिला खरं तर देशसेवेसाठी त्यांनी आपलं संपूर्णपणे आयुष्य झोकलंय. त्यांना मी सॅल्यूट करतो पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. तर अजून एक चांगला बॉल प्रेशर क्रिएट केला यावेळेस तुम्ही पाहताय आदेश 11 तरणकोप संघावरती लगातार 3 चेंडू निर्धाव. आणि समोर तुम्ही पाहता या ठिकाणी मनोज हा खेळाडू उत्कृष्ट मृदुंगमणी तबला वाजक आणि संदीपचा फिटनेस बघा अफलातून बिल्डिंग अजूनही त्यांच्यामध्ये जोश आहे. त्यांनी ज्या पद्धतीने हा बॉल थांबवलाय. एक धावारी या बॉलमध्ये आणि त्यानंतर मात्र समीकरण बनले 18 चेंडू आणि आता 36 धावांची गरज. 18 बॉल आणि 36 धावा. तर आमचे आयोजक जे पाटील इथे असतीलच. मी त्यांना विनंती करतोय खऱ्या अर्थानं डीजे पण थांबायचं आहे. या व्यासपीठावरती मी मगाशी देखील उल्लेख केला आपल्या समाजाचा आपल्या विभागाचा रायगड जिल्ह्याचा अभिमान. खऱ्या अर्थानं काश्मीर सारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये देशसेवेसाठी कार्यरत असणारे आमचे महेंद्रदादा पाटील बोलक यांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या महेंद्रदादा पाटील यांच्यासाठी. बघा भारताचे आमचे सैनिक आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. चला कॅमेरामन आपण या गोड आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचे आहेत. खरं तर आमचा अभिमान. असं म्हटलं होतं जेवताना शेतकऱ्यांच्या आणि झोपताना आपल्या सैनिकांचे आभार मानायला विसरू नका. कारण देशसेवेसाठी सदैव या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे महेंद्रदादा पाटील यांचा इथे आम्ही आज सन्मान करतो. थँक्यू. आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला आणि आपल्यामुळे या स्पर्धेत शोभा द्विगुणित झाली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. तर 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. या ऐकूया पुन्हा एकदा 3 षटकांसाठी आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांना. थँक्यू रोशन. इथे बॅटिंग पॉवर प्ले वापरला गेलाय. तर आता मात्र इथे 5 फलंदाज बाद झाल्यानंतर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज.
रोशन बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एकच सांगायचं झालं तर प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी आपली धर्मपत्नी रमाबाईंना 4 मुली झाल्यानंतर प्रश्न विचारलं, काय हो आपल्या शेतात ज्वारी बाजरीच पिकतं, काही गहू पिकतच नाही. आणि 23 जानेवारी 1926 रोजी रमाबाईंनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि त्याच मुलाला आई जगदंबेच्या ओटीत नेऊन ठेवलं आणि त्या बालाला नाव दिलं, हे बाल तुझं, म्हणजेच बाल ठाकरे. तर गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही सुयोग, पहिलाच बॉल, लीडिंग एज लागली होती परंतु इथे झेल टिपता आला नाही यष्टीरक्षकाला, परंतु निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल. तर जिंकण्यासाठी 18 चेंडू 36 धाव्यांची गरज होती, निर्धाव चेंडू आलाय, आता मात्र 17 चेंडू 36 धाव्यांची गरज. तर याच दरम्यान रायगडचा रिषभ पण खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय हरिओम पनवेल संघाचं नेतृत्व करा, पेन संघ डोलबी संघाचं नेतृत्व करून आरपीएल मध्ये पेन विभागात ज्याने छाप सोडली तो असा एक यशस्वी संघनायक ओमकार हरपाल याचा इथे शुभागमन होतं. थँक्यू ओमकार, आपलंही स्वागत. आणि इथे 6वा फलंदाज बाद होईल. बघा फक्त 58 धावा बनवायच्या होत्या आणि त्याच्यानंतर लगातार इथे फलंदाज बाद होत गेले रोशन. आणि इथे मात्र शेवटचे 4 फलंदाज बाद असतील, ते म्हणजे बॅटिंग करणारा संघ इथे पाहू शकाल तो आदेश 11 तरणखोप. खूप दयनीय अवस्था इथे पाहायला मिळेल. ओमकार हरपाल खरं आता जेजुरीची वारी देखील करून आलेत, रमेश पवार यांच्या सोबत होते ते. आणि एक दर्जेदार क्रिकेट डावखुरी आताचे एक मजबूत फलंदाज झाले पेन विभागातील आणि ते देखील या स्पर्धेला उपस्थित झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. नक्कीच याच्यानंतर पाणी दिलं जाईल या षटकानंतर. आताच तर पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. तर इथे एकूण फलंदाज बाद झाले ते म्हणजेच 6. आता जिंकण्याचा जर विचार केला तर 16 चेंडू मध्ये 36 धाब्यांची गरज असेल. न हरता न थकता न थांबता करण्यासमोर कधी कधी नशीब देखील झुकावं लागतं, परंतु प्रयत्न तुम्हाला ते करावे लागतील मैदानामध्ये. अशा एका खेळाडूची गरज आहे, ती म्हणजेच इथे तरणको क्रिकेट संघासाठी की जो शेवटच्या बॉल पर्यंत राहील आणि आपल्या संघाला मात्र इथे पहिला विजय संपादन करून देईल. फुल टॉस बॉल ऑन साइडला केले, वेगाने क्षेत्ररक्षक येतील, डीप मध्ये उचलतील, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु माघारी पाठवलाय. एकच धाव कंप्लीट होईल. थ्रो थोडासा खराब होता, दुसरी धाव कंप्लीट कदाचित झाली असती परंतु 1 धावेवर दोन्ही फलंदाज इथे संतुष्ट आहेत आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच एकूण विचार केला तर 23 या धावसंख्येवरती. खराब अवस्था इथे म्हणावी लागेल, ती म्हणजेच जर विचार केला ती आदेश 11 तरणकोप संघाची 15 चेंडू आता 35 धाव्यांची गरज. इथून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील तरी तर तुम्ही हा सामना जिंकू शकाल. प्रत्येक ओव्हरचा विचार केला तर 14च्या सरासरीने तुम्हाला या धावा बनवाव्या लागतील. कोणताच तयार इथे बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या दिशेने ढकलला चेंडूला, वेगाने चेंडू जाईल, आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. इथे लगातार जर 3 चौकार लगावले तर प्रितेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि जर सलग 3 षटकार आले तर मयुरेश म्हात्रे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजांना दिलं जाईल. छत्रपती शिवाजी महाराज सर्वात मोठे योद्धे होते, त्यांच्या स्मारकाची कोनशिला बसवताना मला अत्यंत आनंद होत आहे. खऱ्या अर्थाने प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंडचे यांनी हे वाक्य उद्गारलं होतं आणि नक्कीच सातत्याने तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडे डावे लागेल, तुम्हाला गनिमी काबे आकावे लागतील आणि असा क्रिकेट तुम्हाला या मैदानावरती दाखवावा लागेल. उर्वरित चेंडू 14 31 धाव्यांची गरज. ऑन साइडला बिरकावून मारण्याचा प्रयत्न होता, स्टंप कव्हर केले होते परंतु इथे बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता 13 चेंडू 31 धाव्यांची गरज. मॅच अजूनही यावेळेस विचार केला तर तरणखोपच्या हातामध्ये आहे, कारण इथे धावा होत आहेत रोशन आणि या धावाचा पाठलाग करताना तुम्हाला नक्कीच चांगला क्रिकेट दाखवावा लागेल. लास्ट बॉल या षटकातील. हवेत आहे फटका परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाही, स्वतः गोलंदाज गेले, चेंडू खाली, 1 धाव कंप्लीट होईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु इथे 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र इथे पोहोचते, ती म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. 4 षटक समाप्त झाल्यानंतर आता 12 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. तोपर्यंत पाणी जाईल मैदानात. ऐकूया डीजेची एक सुमधुर संगीत. जर इथे नुकतंच ज्यांचं इथे आगमन झालं, मी मगाशी देखील उल्लेख केला, हरिओम डोलवी हा संघ रनअप ठरला होता आरपीएल मध्ये आणि त्या संघाचे यशस्वी संघनायक
रायगडचा रिषभ पंत ओमकार हरपल याचा इथे सन्मान केला जाईल. ओमकार या पण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी या स्पर्धेचे आयोजक JK दादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ओमकार हरपल या खेळाडूचा पण इथे गौरव करायचा आहे. नक्कीच एक चांगला होतकरू खेळाडू तुम्ही पाहू शकाल. डावखुरे आता जे फलंदाज म्हटल्यानंतर टेस्ट कसोटी क्रिकेटमध्ये पहिला षटकार लागवणारा पहिल्याच बॉलवरती तो क्रीज घेईल. कॅमेरामॅन PTC ला विनंती करतो की आपण पेनचा रिषभ पंत त्याला संबोधलं जातं तो इथे ओमकार हरपल. खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये हरिओम डोलवी पेन संघाकडून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. एक दर्जेदार क्रिकेट त्याच्या माध्यमातून. कॅमेरामॅनला विनंती असेल जेव्हा कुठल्याही मान्यवरांचा सत्कार होत असतो त्याला आवाज येत नाही काय बाहेर तर नक्कीच इथे तुम्ही पाहू शकाल ओमकारला इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल एक डावखुरे हाताचा एक आक्रमक फलंदाज. तर थँक्यू DJ. तर थँक्यू ओमकार आणि धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. तर जिंकण्यासाठी 12 चेंडू 29 धावांची गरज. रोशन आता मात्र इथे एक एक फलंदाज बाद होत गेलेत आणि एकट्याला मात्र इथे डाव सावरावा लागेल. पण असं म्हटलं जातं शेवटी कोणीच नसतं कारण श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस कोणी नव्हतं. द्रौपदीचे 5 रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हतं. राजा दशरथाला 4 पुत्र असून अंत समयाला जवळ कोणी नव्हतं. लंकाधीश रावण सर्व काही होतं परंतु मरताना जवळ कोणी नव्हतं. भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते जेव्हा बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते. शरशय्येवरती जेव्हा भीष्म होते तेव्हा त्यांच्या जवळ देखील कोणी नव्हते. अभिमन्यू प्रेम करणारे भरपूर होते अभिमन्यूवरती परंतु चक्रवातून काढणारे कोणीच नव्हते. या जगात आपलं कोणीच नाहीये. आपलं कर्म चांगलं ठेवा परंतु इथे तुम्हाला चांगला खेळ दाखवावा लागेल तरच तुम्ही या मॅच मध्ये जिंकू शकाल. 12 चेंडू 29 धावांची गरज. हा निर्णायक सामना तुम्ही पाहू शकाल आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये रोशन आम्ही सांगत असतो जेव्हा संघर्षमय मुकाबला जब भी होता है तो हर एक मुकाबले को आप एक ही करना है कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए ICC T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे. वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने इंग्लैंड टीम को परास्त किया और कार्लोस ब्रेथवेट ने वो 4 छक्के दागे बेन स्टोक के ऊपर और उसके बाद वो चैंपियन जीता वेस्ट इंडीज टीम ने ICC T20 वर्ल्ड कप. और उसके बाद DJ ब्रावो का गाना बजने लगा चैंपियन इज द चैंपियन वेस्ट इंडीज द चैंपियन. क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ये संघर्ष करना होगा इस मुकाबले में. 12 चेंडू 29 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी जर विचार केला तुम्ही तो म्हणजेच आदेश 11 तरणखोप क्रिकेट संघाला. तर इथे एक जमेची बाजू असेल रोशन तरणखोप क्रिकेट संघासाठी की त्यांनी इथे 5व्या षटकामध्ये पॉवर प्लेचा उपयोग केलाय म्हणजेच बेनिफिट असेल. जर इथे एखादा चांगला फलंदाज मधल्या फलंदाजीत जर राहिला असता म्हणजेच तिसऱ्या किंवा मग तू काय बोलतो पॉवर प्ले तर पॉवर प्ले इथे नक्कीच तर बघा इथे वॉर्निंग असेल खेळाडूंना जास्त तुम्ही उशीर जर घेतलात तर तुम्हाला इथे नक्कीच पॅनलाइज केला जाईल. पंच बॅटिंग पॉवर प्ले इथे यूज करतात. ओके नक्कीच इथे बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही इथे पाहू शकाल मैदानावरती. तर अशा वेळी इथे ही जमेची बाजू असेल ती आदेश 11 तरणखोप क्रिकेट संघासाठी. परंतु ही मॅच कशी असेल मॅच कुठल्या मोडवर जाईल अजूनही मॅच मध्ये उत्साह लागले आमच्या प्रेक्षकांना. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा चेंडू होता परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. रोशन हा एंड असेल जिथून तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. जर तुम्ही या एंडने धावा बनवल्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तर तुम्ही ही मॅच कव्हर करू शकाल. अन्यथा जर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला जर 17 किंवा 15 धावा राहिल्या तर तुम्हाला मात्र या स्पर्धेमध्ये थोड्याशा अडचणी निर्माण होतील. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 11 चेंडू 29 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. अजूनही दोन्ही संघांमध्ये खऱ्या अर्थानं प्रयत्न सुरू आहेत की कुठला संघ विजय होईल. अखू टप्प्याचा बॉल पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने परंतु झेल कलेक्ट करू शकले नाही. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीनं समीकरण थोडंसं बदलत आहे. तिसरी धाव होईल नक्कीच. खराब यष्टीरक्षण आणि खराब कव्हर त्यांना दिलाय आणि इथे 3 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32. या धावसंख्येवरती आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. बघा फलंदाजांचा जर विचार केला तुम्ही 5व्या क्रमांकावरती किशोर आले होते. त्याच्यानंतर 8व्या क्रमांकाचे फलंदाज गजानन आपल्या संघाचा डाव सावरत असताना किशोरच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चेंडूमध्ये या निर्णायक 4 धावा आल्यात आणि त्याच्यानंतर गजाननच्या बॅटमधून 3 चेंडूंमध्ये 6 धावा आल्यात म्हणजेच 10 चेंडू 26 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही गोलंदाज समीर यांना पाहू शकाल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5वं षटक मैदानावरती हाताळत असताना.
इथे फटका हा इथे 3 खेळाडूंना झेल घेता आला नाही आणि मात्र नशिबाची साथ मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतील बाद आणि फलंदाज क्रमांक बाद होतील ते म्हणजेच 7व्या क्रमांकाचे फलंदाज बाद होतील. आणि एकूण धावसंख्येचा जर विचार केला या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती 33 झाले धावा. आणि आता जिंकण्यासाठी विचार केला तर धावा पाहिजे त्या म्हणजेच 9 बॉल 25 धाव्यांची गरज. डीजे तुम्ही पाहू शकाल आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू 25 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज पाहू शकाल ते म्हणजेच मोहन. आता मात्र इथे शेवटच्या तलातील फलंदाज असतील त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. हा सामना जिंकेल तरणखोप 11 का सामना जिंकेल बलवली. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार होतील समीर. इथे फटका चांगला आहे परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असतील. एक धाव वेगाने कंप्लीट विनेचं चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालंय आणि एकेरी धाबा या भरपूर महत्वाच्या असतील आणि इथून षटकार देखील तुम्हाला भरपूर निर्णायक असतील. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34 या धावसंख्येवरती. आता 8 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. इथून मोठा फटका पाहिजे तो म्हणजेच आदेश 11 तरणखोप क्रिकेट संघासाठी. परंतु एवढं सोपं असेल का समीरच्या गोलंदाजीवरती. अगू टप्प्याचा बॉल होता परंतु इथे ऑप्शनच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. म्हणजे अजूनही मॅच बॅलन्स आहे बघा. वेल कधी कशी येईल सांगता येत नाही. रामाला रात्री राज्य मिळणार होतं परंतु सकाळी उठल्यावर त्याला वनवास मिळाला आणि इथे मात्र हा वनवास भोगेल का या मॅच मध्ये बनून राहील. दोन्ही संघांमध्ये एक संघ मात्र पुढे राहील. बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्णायक चेंडू असेल प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी इथे टाळ्या पडल्या जातील. त्या म्हणजे राजू अँड प्रमोद 11 बलवली क्रिकेट संघासाठी आणि एक षटकारासाठी टाळ्या पडतील त्या आदेश 11 तरणखोप क्रिकेट संघासाठी. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धाव्यांची गरज. जर इथून मोठा फटका आला नाही तर तुम्हाला अडचणींना सामोरं जावे लागेल आणि जे गोलंदाजांनी धावा वाचवण्याचा प्रयत्न केलाय ते धावा मात्र इथे नक्कीच त्यांनी वाचवल्यात. प्रशांत राव प्रफुल्ल गिरीश त्याच्यानंतर गिरीश सुधाकर आमिर किशोर मनोज हे फलंदाज निर्णायक बाद झालेत आणि त्याच्यानंतर हे डाव सावरत असताना 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज तुम्ही पाहू शकाल. मग जर विचार केला तर या धावा एवढ्या महागड्या नव्हत्या 6 षटकामध्ये परंतु तुमची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्याचाच फायदा मिळाला इथे आदेश 11 तरणखोप संघाला. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय आणि इथे वाईटच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 39 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे 22 धाव्यांची गरज. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा सुरू होते आयुष्याची खरी लढाई आणि आता मात्र इथे ही लढाई दाखवेल का मैदानावरती. फलंदाज तयार. फटका हवेत आहे. स्क्वेअर लेगला खेळलेत फलंदाज परंतु क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षक आणि तितकंच चांगलं थ्रो तुम्ही इथे पाहू शकाल आणि फलंदाज होतील बाद ते म्हणजेच आदेश 11 तरणखोप क्रिकेट संघाचे. एकूण फलंदाज बाद झाले ते म्हणजेच 8 आणि 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती फक्त आणि फक्त तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 36. उर्वरित चेंडू असतील ते 12 माफ करा 6 आणि जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज. येस रोशन. चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 21 धाव्यांची गरज. जर शिवाजी महाराज आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही त्या सूर्य म्हणून संबोधले असते.
बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी हे वाक्य संबोधलं होतं आणि नक्कीच त्या डीजेच्या माध्यमातून सातत्याने तुम्ही आज दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांची सुमधुर संगीत ऐकाल. तर इथे 6 चेंडू 21 धावेंची गरज. आता मात्र इथे चमत्कार आणि चमत्कारच करावा लागेल. रोशन, तुम्ही एक हिंदी चित्रपट पाहिलात जे नसीरुद्दीन शाह आणि शाहरुख खान याचं चमत्कार, त्यातील नसीरुद्दीन शाहला मात्र इथे आणावा लागेल तरच इथे मॅचला कलाटी होऊ शकेल. परंतु क्रिकेट आहे, बाजिया पलटने में देर नहीं लगती. परंतु इथे पाहूया संघर्षाला आमंत्रण देत असताना इथे मेहनतीची पराकाष्ठा करतायत खऱ्या अर्थानं तरणखोप 11 संघाचे हे फलंदाज. शेवटच्या 2 लाईफलाईन असतील, जर त्या लाईफलाईन मैदानावरती टिकून राहिल्या आणि या मॅचला जर यू टर्न दिलं तर या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकेल. तर स्ट्राईक एंडला फलंदाज 40+ चे खेळाडू मोहन यांना तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि त्यांच्या समवेत असतील ते म्हणजेच दीपेश. 6 चेंडू 21 धावेंची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही गोलंदाज पाहू शकाल ते म्हणजे आलेत शेवटच्या षटकामध्ये कॅप्टन कुल अर्थातच दिलीप आलेत. शेवटचं निर्णायक षटक असेल. परंतु इथे 21 धावा. लहानपणी आपण खेळ खेळायचो, कबूतर उड, चिमणी उड, गाय उड. आता मात्र षटकार उडवावे लागतील तरच हा सामना तुम्ही जिंकू शकाल. गोलंदाज तयार. हाकू टप्प्याचा वेगवान बॉल होता परंतु तितकीच उचली घेणारा चेंडू ऑप्शनच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे अवंतर घोषित केलाय आणि अवंतरच्या मदतीने इथे धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच एकूण जर विचार केला तर 37-38 या धावसंख्येवरती आता जिंकण्यासाठी विचार केला तर 6 चेंडू आणि 20 धावेंची गरज. अजूनही हिंमत दाखवतायत हे दोन्ही फलंदाज. जर या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार जर झाले तर सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करू शकतील. आदेश 11 तरणखोप क्रिकेट संघ बघा बॅट्समन 40+ चा आहे परंतु इथे आपली कला सादर करत असताना रोशन ऑफस्टंप कव्हर करतायत आणि गोलंदाजला इथे थोडस अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. इथे देखील वाईट चेंडू आलाय. सलग 2 चेंडू अवांतर आणि या अवांतरच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 39. 6 चेंडू 19 धावेंची गरज. जर इथे 3 षटकार आले तर मॅच इथे बनेल परंतु फटका हवेत आहे. इथे स्क्वेअर रेल्वे क्षेत्र शिकाले डीप मध्ये चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज क्रमांक 9 बाद होतील ते म्हणजेच आदेश 11 तरणखोप क्रिकेट संघाचे. माउंट बॅटन यांनी सांगितलं जर शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावरही राज्य केलं असतं. परंतु इथे पाहू शकाल 5 चेंडू शेवटचा एक फलंदाज मात्र बाद असेल. आता मात्र समाधानही असेल तो म्हणजे आदेश 11 कारण सर्व खेळाडूंना इथे बॅटिंग करायला मिळाली. परंतु ही मॅच तुम्हाला इम्पॉर्टंट असेल. मॅच जर सोडली तर तुम्हाला खूप महागडे ठरेल. इथे देखील बॅटची कडा लागली होती. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना तुम्ही पाहू शकाल आज संपूर्ण दिवस जर पाहिला तर या दोन मॅच मध्ये गोलंदाजांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. जेव्हा गोलंदाजी करत होती मैदानावरती राजू एंड प्रमोद 11 बलवली तेव्हा त्यांनी पहिल्या पावती षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं इथे देखील पॉवर प्लेची सुरुवात खूप चांगली झाली होती. या इनिंग्स मध्ये देखील सेकंड धावा वाचवत असताना पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि इथे थोडंसं दडपण इथे जुगारत असताना गोलंदाजी करणारा संघ. क्रॉस बॅटेड फटका चांगला आहे लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे चौकार. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे 14 धावेंची गरज. मित्रांनो मुरबाडच्या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर वडवली सरळगाव मसा या ठिकाणी स्पर्धा 47 वर्षाची मानाची स्पर्धा असते. तिथे देखील तुम्ही पाहू शकाल अशाच 3 चेंडूमध्ये 14 धावेंची गरज होती. फलटे दसई क्रिकेट संघाला बोरशिती संघाविरुद्ध खेळत असताना परंतु षटकार आला त्याच्यानंतर 2 चेंडूमध्ये 8 धावेंची गरज. फलंदाज बाद झाले. रोशन 1 चेंडू 8 धावा. परंतु जेव्हा 1 चेंडू 8 धावा होत असताना तिथे व्हाईट बॉल आला होता आणि तिथे विकेट्सवर विन होतं. म्हणजे तुम्ही 6 जरी काढल्या असत्या
तरी तुम्ही जिंकले असते आणि तिथे षटकार लागला होता फर्डे दसे क्रिकेट संघानं, परंतु इथे दुसरी धाव घेतली असती तर मॅच मध्ये थोडासा कमबॅक झाला असता, परंतु एकच धाव कंप्लीट होईल. आता मात्र जिंकण्यासाठी शेवटचे 2 बॉल आणि 13 धावींची गरज. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्या त्या 45. शेवटचा फलंदाज मैदानावरती आहे आणि काय या स्पर्धेमध्ये पहिला संघ ऑल आउट होईल का काय, आणि ऑल आउटला ते वाचवतील का याच्याकडे देखील नजरा असतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, 13 धावींची गरज. जर इथून षटकार आला एखाद्या खराब चेंडूवरती तर सामन्यामध्ये पकड मजबूत करू शकतील, परंतु बॅटची कडा, चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. हॅलो, चला पार्कर 11 जिथे हरेश गावण आपण या व्यासपीठासमोर. त्यानंतर विनर विपक्ष विनर असा सामना असेल तर आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन आपण इथे यायचं आहे आणि तुझा संघ असेल विजेता, त्या संघामध्ये आपण ही लढत पाहणार आहोत. प्रवीण, हार आणि जीत हे क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिजे 2 नाण्याच्या बाजू. म्हणतो आपला संघ पराभवाच्या उंबरठ्यावरती असताना देखील डीबी काका आपल्या टीमला तिथे सपोर्ट करत असताना त्यांचं मनोबल वाढवत असताना पाहत आमच्या डगआउटमध्ये त्यांचे आपण स्वागत करूया. रोशन, आता फक्त जिंकण्याचा जर विचार केला 9 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये आणि इथे देखील फटका मोठा आहे. सीमारेषेच्या पलीकडे जाईल की नाही, परंतु हा चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. फक्त 5 धावांनी हा सामना पराभूत झालाय. आता मात्र डोक्यावर हात दिला असेल की चुका झाल्या कुठे. सलामीच्या फलंदाजाने जर चांगली सुरुवात केली असती तर नक्कीच हा मॅच जिंकला असता आदेश 11 तरणखोप क्रिकेट संघानं, परंतु इथे 5 धावेने त्यांना